स्वतःहून त्यांना काढा, पण ज्यांच्या काळामध्ये चेअरमन पदाच्या काळामध्ये झाले त्यांच्याकडून एकतरी वसूल करा किंवा त्यांच्यावरती एफआयआर दाखल करा। नमस्कार, दी माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळातील गैरकारभाराला जबाबदार असलेल्या चेअरमनवर तात्काळ एफआयआर दाखल करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते डी जगताप यांनी केली आहे। दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शिवनगर विद्या प्रसारक मंडळामध्ये तत्कालीन चेअरमनने गरज नसताना भरलेले शेकडो बगलबच्चे तात्काळ काढून घ्यावेत। त्याचबरोबर गलथान कारभारामुळे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाला झालेला दंड त्यांच्याकडून वसूल करावा अथवा त्यांच्यावर एफआयआर दाखल करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। दरम्यान बोलताना त्यांनी शाश्वत ऊस उत्पादन वाढीकरिता संचालक नितीन सेठ सातव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कार्याचं कोडकौतुक केलंय। त्याचबरोबर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड केल्याबद्दल चेअरमन व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार देखील मानलेत। दरम्यान डी जगताप यांनी आपल्या ठसकेबाज शैलीत विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय। चला तर तुम्हीच पहा नेमकं काय म्हणताय डी जगताप। वाढवण्याची जबाबदारी आपण आदरणीय अजितदादांच्यावरती दिली। दादा या तालुक्याचे भाग्यशाली आहेत। या महाराष्ट्राच्या चरित्र या भारत देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एवढ्यातही वेळ काढून दादा आपल्या कारखान्याचे चेअरमन झाले। चेअरमन झाल्यानंतर 1825 दिवस आपण दादाच्या चेअरमन पदावरती पाहिलं आहोत। त्यातल्या पहिल्या 100 दिवसामध्ये आदरणीय दादांनी आपल्याला 12 कोटी रुपये सीएसआर फंड आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दिले। याचा अर्थ त्याने नावावर 8 लाख रुपये 8 लाख सभासदा ऊस धरला तर त्याच्यामध्ये 150 रुपये आपल्याला अध्यक्ष मिळतायत असं दिसतंय। त्यामुळे मी यामध्ये दादांचा अभिनंदनाचा ठराव मांडत आहे। त्याचबरोबर आतापर्यंत आपल्या कारखान्याचं संचालक मंडळ निवडणुकीच्या काळामध्ये किंवा जनरल काळामध्ये याला विरोध करा किंवा आम्हाला पाठिंबा द्या यासाठीच आपल्या दारामध्ये येत होते, आपल्या गावामध्ये येत होते। परंतु दादा तुम्ही चेअरमन झाल्यानंतर शाश्वत ऊसाची समिती नेमली, त्यामध्ये नितीन सातव यांना चेअरमन केलं आणि माळेगाव कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच संचालक मंडळ आम्हाला काहीतरी देण्यासाठी, आमच्या ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी, सभासदांच्या खिशामध्ये अधिकचे 2 पैसे पडण्यासाठी म्हणून काहीतरी कार्य करतोय आणि हे कार्य करण्याची जबाबदारी नितीन सातव व त्यांच्या संचालक मंडळावरती, त्यांच्या टीमवरती दिले। त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन ठराव मांडतो। त्याचबरोबर प्रथमतः महिला म्हणून आमच्या संगीता पाटील या ठिकाणी व्हाईस चेअरमन काम करण्याची संधी मिळाली। भावींचं या ठिकाणी मी अभिनंदनाचा ठराव मांडतोय आणि दादा तुम्हाला एक विशेष सूचना करतो। दादा खरं तर हे मी मुद्दाहून तुमच्या समोर सांगतोय। आपण सांगितलं की टीचिंग ताप 19 जास्त आहे, नॉन टीचिंग हा 39 जास्त आहे। या ठिकाणी सगळे आदिवासी चेअरमन दादा बसले, ज्यांनी ही कामगार भरली ते सर्व चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना तुम्ही आता सूचना द्या, जी तुमच्या जवळची बगलबच्ची त्या ठिकाणी भरले स्वतःहून त्यांना काढा, राजीनामा द्यावा, त्याचा अधिकचा भर आमच्यावरती टाकू नका। त्याचबरोबर बांधकामाची परवानगी घेतली नाही म्हणून 2-2.5 कोटीचा दंड, त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड भरला नाही त्यामुळे 1 लाख 1.25 कोटीचा दंड हा आपल्या एजंटमध्ये दिलेला आहे। हा दंड ज्या चेअरमन पदाच्या काळात झालाय त्या चेअरमनवरती एफआयआर दाखल करा असं माझी मागणी झाली आणि निकासाठी आमचा तोडगा केला। त्यामुळे या चेअरमन ज्यांच्या काळामध्ये चेअरमन पदाच्या काळामध्ये झाले त्यांच्याकडून एकतरी वसूल करा किंवा त्यांच्यावरती एफआयआर दाखल करा आणि वाढलेली कामगार ही त्यांना सांगून लवकरात लवकर कमी करा आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्या हातून अधिकचा भाव आमच्या सभासद बंधूंना मिळावा, कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार मिळावा, हक्काचा बोनस मिळावा, अशा प्रकारचे विनंती करतो। ठराव मांडताना थांबतो। जय हिंद।